श्रीराम समर्थ. संस्काराची पायाभरणी, आनंदाची पर्वणी, गाऊया गीता आणि गोड गाणी असा कार्यक्रम योजलेला आहे. अर्थात गाण्याचा कार्यक्रम आहे आणि कोणताही कार्यक्रम सुरू करताना मंगलाचरण म्हणण्याची पद्धत आहे. तर त्यात जगातला जो पहिला आवाज ओंकार ते मंगलाचरण करूनच आपण सुरुवात करूया असं मला वाटतं. माता पिताभ्यां नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओंकार हा सृष्टीतला पहिला ध्वनी आहे. ध्वनियुक्त आवाज, शब्द म्हणजेच वाणी, बोलणं हे आपल्याला मिळालेलं वरदान आहे. मनाची मरगळ घालून टाकायला दिवसाची सुरुवात होते, तीसुद्धा देवाला प्रभात वंदन आणि घाईगर्दीत झालं तरी एकत्र सर्वांचा पहिला चहा. अहो, चहा म्हणजे नुसता चहा नाही. त्यावेळी शरीराबरोबर मनही जागं ताजं करण्यासाठी टी व्हीवरचे सिलेक्टेड नित्याचे पारंपरिक भक्तिपर गाणी आपण लावतोच. पूर्ण ऐकलं नाही तरी ते मंगलस्वर नुसते कानावर पडले तरी शरीर आणि मन उभारी धरतं, कामाला लागतं. मुलं, आईवडील, सासूबाई आणि एवढंच नव्हे तर घरी येणारे नोकर यांची सर्वांचीच दिवसाच्या कामाची जंत्री आणि वेळा एकमेकांना कळाव्या लागतात. त्या पटापट सांगून बोलून घरातला माणूस कामाला लागतो. माणसाला घर आणि घरातली माणसं यांच्या भोवतीचं जीवन अगदी प्रिय असतं. घरासाठी, घरातल्या माणसांसाठी आपण सर्वजण वयानुसार वेगवेगळं शिक्षण घेतो, वयानुसार वेगवेगळी कामं करतो. शिक्षण घेताना, कामं करताना बोलावं लागतंच, पण ते बोलणं वेगळं. पुन्हा दिवस संपताना, ड्युटी संपल्यावर मित्रमैत्रिणीत बोलणं, गाणी गप्पा गोष्टी करणं, जेवण झाल्यावर मन अत्यावश्यक टेन्शन फ्री करण्यासाठी थोडं शांत आणि उल्हसित आनंदित करण्यासाठी बोलणं होतंच. एकूण काय, बोलणारा तो माणूस. नाहीतर अगदी सगळं बोर होतं, नाही का? रोजच्या रुटीन जीवनात एवढं महत्त्व आहे बोलण्याला. मनुष्याचं व्यक्तिमत्व लहानपणापासून मोठं होतं, तयार होतं ते या बोलण्यानेच. बोलणं आणि ते ऐकणं आणि नंतर कृती, यामुळे बालमनं, तरुण मनं आणि वृद्ध माणसांची मनंही विचाराने व्यापक होतात, संस्काराने समृद्ध होतात. हा सर्व विचार मनात आला आणि एक जाणवलं की बोलणं दोन प्रकारचं असतं, गद्य आणि पद्य. माणसाला नादमाधुर्याची ओढ आहे. रटाळ तत्वविवेचक भाषण, प्रवचन ऐकायला मनावर, बुद्धीवर ताण येतो. पण तेच विचार गोड गाण्यात अगदी सहज आपल्या मनात कायम रुजतात आणि हे काम बरंचसं स्त्रियाच करतात. ते करण्यात सुरुवातीचा महत्त्वाचा भाग असतो घराचा आणि घरातल्या स्त्रीचा. तर लहान मुलं, किशोरवयीन मुलं, तरुण, वृद्ध सर्वच जण सुसंस्कारित होतात ते अशा साध्याच, सोप्या, गोड चालीच्या गीतांनी. त्यामुळे सुविचार, धार्मिक तत्त्वज्ञान, नातेसंबंध सांभाळायचे संस्कार, देवभक्ती, व्यावहारिक सत्य, कर्तव्याबद्दल जागरूकता सर्व काही अगदी सहज. एखादं रोप जसं हळूहळू आपल्या मनात रुजत जातं आणि त्याचं झाड बनतं, त्याप्रमाणे मानवी जीवन बनतं एक गोड आनंदाचं गाणं. मुलाचं व्यक्तिमत्व वयाच्या 12व्या वर्षापर्यंत जवळजवळ 3/4 विकसित झालेलं असतं असं आता मेडिकल सायन्सनेच सांगितलं आहे. या काळात अर्थातच घरातल्या स्त्रियांचेच मुलांवर जास्त संस्कार होतात. त्यानंतर पुरुषी धीटपणा, उद्योजकता, कणखर वृत्ती ही सगळी वडिलांची देणगी असते. जीवनावश्यक भावना, वत्सलता, अल्लडपणा, अनुराग, भक्ती, जीवनातलं चिरंतन वास्तव
या सर्व गोष्टी गेल्या 30-40 वर्षात आमच्या मागच्या, बरोबरीच्या आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचलेल्या आहेत. त्या अशा संस्कारित गाण्यांनीच याची मला खात्री आहे. विविध गाण्यातून संस्कार सबंध जनलोकात पसरविण्याचं काम आज म्युझिक, CD, TV आणि चित्रपट या माध्यमांनीही भरपूर केलं आहे. त्यातून भक्ती आराधना, मित्रप्रेम, माता भगिनी प्रेम, प्रियकर प्रेयसी अनुराग सर्वांना खूप आनंद देतो. अशा अनेक गाण्यांनी आपल्याला कठोर व्यवहार, वास्तव आणि प्रेम, भक्ती सर्व काही शिकवून आपलं चारित्र्य घडायला मदत केली आहे. त्याबद्दल आपण आपल्या घरच्या नातलग मंडळी, मित्र यांच्याप्रमाणे या प्रसारमाध्यमांचंही ऋणी राहिलं पाहिजे असं मला वाटतं. चारित्र्य, संस्कार आणि साहित्य, काव्य याचा आनंद लुटण्याची रसिकता ज्यांच्यामुळे मला मिळाली त्यांच्याबद्दल हा कार्यक्रम गाण्याचा सुरू करण्याआधी मी आवर्जून कृतज्ञता व्यक्त करणार आहे. माझी भोळी भक्ती करणारी आई आणि काव्यानंद लुटणारी होती ती सौ इंदिराबाई गोरे. माझे आजोबा आदर्श शिक्षक श्री शांताराम बापू गोरे, त्यांच्या मिसेस म्हणजे माझी आजी, कर्मयोगी आणि संतांकडून सुद्धा वर्णिली गेलेली आजी सौ राधाबाई गोरे, साध्या भोळसट नवऱ्याबरोबर 12 मुलांचा संसार कर्तबगारीने करणारी आणि तरीही मृदू भावना जपणारी कवयित्री माझी दुसरी आजी म्हणजे आईची आई सौ काशीताई जोगदंड. त्यानंतर माझ्या मुलांवर माया करणाऱ्या, आर्थिक अडचणींना तोंड देऊनही पतिनिष्ठा आणि घराण्याची प्रतिष्ठा सांभाळणाऱ्या माझ्या सासूबाई अन्नपूर्णाबाई विश्वनाथ आठवले, माझे सासरे सुनेला मुलीप्रमाणे वागवणारे. त्यानंतर माझे धाडसी उद्योजक वडील भिकाजीपंत गोरे आणि सत्यनिष्ठ आणि आचरणशुद्ध पती श्री आत्माराम आठवले, माझे प्रेमळ भाऊ बहिणी आणि सासरची मंडळी, या सर्वांच्यामुळे आज माझं जे एकंदर व्यक्तिमत्व तयार झालं आहे ते परमेश्वरावर श्रद्धा, रसिकता आणि शिस्तप्रिय असं झालं आहे. त्याचं बरंचसं श्रेय या सर्व मंडळींना देऊन कृतज्ञता व्यक्त करते. आणि अशीच जी आनंद सोहळ्यात आपल्याला गाणी आवश्यक असतात ती गाणी जुनी झाली तरी पारंपरिक म्हणून आपल्याला श्रद्धेने म्हणावीशी वाटतात, तसा गाण्यांचा आता कार्यक्रम करणार आहोत. त्याला सुरुवात करतो. मग ते आहे आपलं पहिलं.